मी कोणावरही टीका केली नाही आणि करणारही नाही. मी काम करण्याला नेहमी प्राधान्य देतो. कामानं आमची उंची वाढवतो. गेल्या 10 वर्षात मला तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. भंडारकवठे गावाला जास्तीत जास्त निधी देऊन त्याची उतराई केली आहे. भंडारकवठे गाव कृषीप्रधान करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महायुतीला संधी देऊन मला विजयी करावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भंडारकवठे इथं जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सुभाष देशमुख पुढे म्हणाले की लोकमंगलच्या माध्यमातून भंडारकवठे गावाला सहकार्य केलं. शासनाच्या सर्वात जास्त योजनेचा लाभ या गावाला मिळाला आहे. लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, शेतकरी सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी या गावामध्ये आहेत. महायुती सरकार हे जनसामान्यांचं सरकार आहे. महायुतीची सत्ता आल्यापासून गेल्या 2.5 वर्षात दक्षिण तालुक्याला भरघोस निधी आला आहे. यापुढेही आपल्याला मोठा निधी या तालुक्यात आणायचा आहे आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आदर्श कृषीप्रधान तालुक्यातील गाव भंडारकवठे गाव नावारूपाला यावं असा आपला मानस आहे. या तालुक्यात धार्मिक पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. त्यासाठी मला पुन्हा एकदा या तालुक्याचं नेतृत्व देऊन मतदानरूपी आशीर्वाद द्यावा असं आमदार देशमुख म्हणाले. राज्यसभा खासदार इरण्णा कडाडे म्हणाले, आमदार सुभाष देशमुख हे राजकारणाबरोबर समाजकारणही करतात. त्यांनी आतापर्यंत दक्षिण तालुक्यात अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आज तालुक्याला गरज आहे. त्यामुळे 20 तारखेला आमदार सुभाष देशमुख यांना कमळाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून द्या. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनीही आमदार सुभाष देशमुख यांना निवडून देण्याचा निर्धार केला. प्रारंभी गावात आल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर JCB वरून फुलं उधळण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हनुमंत कुलकर्णी, चनगोंडा हविनाळे, भीमाशंकर बबलेश्वर, यतीन शहा, मायप्पा जंकलगी, हनुमंत पुजारी, सचिन पाटील, सोमनिंग कमळे, आप्पासाहेब मोटे, अशोक मुक्काने उपस्थित होते.